काहे दिया परदेशच्या 21 सप्टेंबर 2016च्या भागामध्ये गौरी अक्षत आणि त्याच्या आईनं दिलेल्या भेटवस्तू परत करण्यासाठी त्याच्या घरी जात असते. तितक्यात निशा तिला सांगते त्या सर्व वस्तू परत करण्याची काहीच आवश्यकता नाहीये. मात्र गौरी तिला समजावते ज्या वस्तू आपल्या नाहीत त्या योग्य वेळी परत करणंच योग्य आहे. शिव बनारसला पोहोचतो आणि त्याचं वाजत गाजत स्वागत होतं. तिथे पोहोचल्यावरती गौरी त्याला कॉल करते. मात्र आजूबाजूला वाजत असलेल्या ढोल ताशांमुळे दोघांमध्ये संवाद नीट होऊ शकत नाही. निशा गौरीला सांगते शिव तुला कधीच भेटणार नाही आणि तो तुला फसवून पळून गेलाय. शिव आपल्या आजीला लग्नाबद्दल सांगण्यासाठी जातो. मात्र आजी त्याला सांगते तुझ्या कामाबद्दल किंवा इतर कोणत्याही विषयावरती माझ्याशी अजिबात बोलू नकोस. तसंच ती त्याला हे सुद्धा सांगते की लवकरच तुझ्या लग्नाची बोलणी केली जाईल. शिवचे वडील शिवच्या आईला सांगतात की लवकरात लवकर तू माझ्या आईसोबत शिव आणि गौरीच्या लग्नाबद्दल बोलून घे. शिव आपल्या आजीला गौरीवर असलेल्या प्रेमाबद्दल सर्व काही सांगू शकेल का? शिवची आई आपल्या सासूला गौरीबद्दल काही उलटसुलट तर सांगणार नाही ना? काहे दिया परदेस या मालिकेत पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आपल्याला नक्कीच असेल. त्यासाठी पाहत रहा या मालिकेचे हायलाइट्स फक्त राजश्री मराठीवर. नमस्कार, मी सायली संजीव. डू सबस्क्राईब टू राजश्री मराठी. थँक्यू.